तर इकडे मनोज जरांगे पाटलांनी नामदेव शास्त्रींवरती निशाणा साधलेला आहे। नामदेव शास्त्रींना जे बोलायचं होतं ते बोलून गेले आणि जातीवादाचा नवा अंक देऊन गेले असं जरांगेंनी म्हटलेलं आहे। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचं नामदेव शास्त्री समर्थन करत असल्याचा आरोप सुद्धा मनोज जरांगेंनी केलेला आहे। ज्याला बोलायचं होतं ते बोलून गेले, नवीन जातीवादाचा अंक करणारे करून गेले। आता काय ते बोलायचं बोलून गेले तर आता काय होणार आहे, आलं काय आणि गेलं काय, ते आता त्यांच्या कुटुंबाचा विषय, आपण त्यात काय बोलू नाही। देशमुख त्याच्यामुळे आपण आपलं बघावं, दुसऱ्याकडं काही गरज नाही, विनाकारण काही नसून डुकून बघायची काही गरज नाही। ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा, धौम्यगडाच्या, भगवानगडाच्या, आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहावा त्यांच्याबद्दल। त्याच्यामुळे उगाच डवचू नाही इकडची तिकडं स्वतःचं चूक झाकवायसाठी। झालंय तुमच्याकडून, मान्य करावं, झालंय बोललाय तुम्ही की खून करणाऱ्यांचं समर्थन झालेलं आहे। एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची भाषा सुद्धा झालेली। पण एक झालं भाऊ, या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं चौथा अंक बघायला मिळाला जातीवादाचा, ही चौथा अंक। कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावले, खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचं जे अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा। आता हे चौथा अंक। एक महत्त्वाची बातमी समोर येते। राज्यभरातले ठेकेदार 14 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करणार आहेत। ठेकेदारांचे गेल्या वर्षभरात सरकारने 46,000 कोटी थकवलेले असून सरकारकडे लाडक्या बहिणींना द्यायला पैसे आहेत, मात्र ठेकेदारांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। कोल्हापुरातल्या ठेकेदारांची 630 कोटींची बिलं अडकलेली असून 14 फेब्रुवारीपासून रस्त्यांची कामं न करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। कोल्हापुरातल्या शासकीय ठेकेदारांची जवळपास 630 कोटीची बिलं अडकलेली आहेत। त्यामुळे हे ठेकेदार आता काम बंद आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत। आपल्यासोबत काही ठेकेदार आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली भूमिका त्यांची जाणून घेणार आहे। कारण त्यांनी अनेक प्रकारची शासकीय कामं केलेली आहेत, मात्र सध्या त्यांची बिलं निघत नसल्यामुळे त्यांच्यावरतीच आता उपासमारीची वेळ आलेली आहे। काय सांगाल, तुम्ही कोणत्या पद्धतीचं काम घेतलं होतं आणि आत्ता काय परिस्थिती आहे? आम्ही रस्त्याची कामं जे स्टेट हायवेज आहेत, स्टेट हायवेज म्हणजे मेन रस्ता असतो, ज्या 2 जिल्ह्यांना जोडला जातो, 2 मोठ्या शहरांना जोडला जातो, असे रस्त्याची कामं आम्ही घेत असतो। त्या रस्त्याचं डांबरीकरण करणे, खडीकरण करणे, अशा प्रकारचे कामं करून रस्ता सुस्थितीत ठेवणे, लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीमध्ये खड्डेमुक्त रस्ता करणे ही आमची जबाबदारी असते। पण आता गेली 1.5 वर्ष झालं आम्हाला कोणतेही पेमेंट गव्हर्नमेंटकडनं मिळालं नसल्यामुळं आमची आता निधी आमच्याकडील संपलेला आहे आणि आम्ही आता त्यामुळं बँकांची कर्ज काढून देखील संपलेले आहेत। त्यामुळं आम्हाला आता काम बंद करण्याशिवाय पर्याय नाही। 14 फेब्रुवारीपासून आम्ही आंदोलन करणार आहे। महाराष्ट्रात कुठल्याही रस्त्यावर एक सुद्धा खडा पडणार नाही, ही जी आम्ही दखल घेणार आहे। त्यामुळं कसं होईल, त्यांना वाटेल की बाबा आमची जेवढी कामं आहेत तेवढं आमच्या जिल्ह्यापुरतं लिमिटेड आंदोलन राहील, तसं नाही, पूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन होईल। अगदी ग्रामीण गल्लीतल्या रस्त्यापासून ते नॅशनल हायवेपर्यंत सुद्धा आम्ही त्याच्या रस्त्यावर मटेरियल टाकू देणार नाही। कारण जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही कोणाला सरोगी पडू देणार। कारण मोठ्या योजना येतात, मोठे फंड्स असतात, पण छोट्या कॉन्ट्रॅक्टनं करायचं काय? राज्यभरातले किती असे पैसे अमाऊंट सरकारकडे राहिलेले? सरकारकडे 46,000 कोटी अमाऊंट राहिलेले आहे। एकूण मंजुरी 90,000 कोटीची कामं मंजूर आहेत। तुम्ही सगळे मिळून व्याप्ती वाढवणार आहे का आंदोलन? भरपूर व्याप्ती वाढवणार जाते। गव्हर्नमेंटला आम्ही जे अल्टिमेशन दिले, बाबा ह्या 14 तारखेपर्यंत तुम्ही काय काय मुवमेंट करता बघता, त्याप्रमाणे जेवढा लागेल तेवढा आम्ही ताकद लावून सरकारला आम्ही नमवल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला पैसे दिल्याशिवाय चालणार नाही। खरं तर 14 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे। खरं तर 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे आहे। सरकारवरती ह्यांचं प्रेम आहे की नाही आणि सरकारचं या ठेकेदारांच्यावरती प्रेम आहे का नाही हे सांगणारा तो दिवस असणार आहे। सरकार तत्पूर्वी काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। आणि आता बातमी ऑपरेशन टायगरची। शिवसेनेचं ऑपरेशन टायगर पडद्यामागून सक्रिय झालेलं आहे। या ऑपरेशनचा एक भाग म्हणून गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इतर पक्षातील काही माजी आमदारांनी भेट घेतलेली आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये या नेत्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। बघूया। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली।
त्यांच्या पाठोपाठ इतर पक्षातीलही काही माजी आमदार एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी आले. त्यामुळे शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची चर्चा आहे. बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं त्या दिवसापासून हा प्रवेशाचा ओघ सुरू आहे. आता दररोज लोक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून मग नगरचे काल पण अहिल्यानगर आपलं नगरचे महापौर 12 नगरसेवक आले, मुंबईचे नगरसेवक आले. इतर पक्षातील आजी माजी लोकप्रतिनिधींना शिवसेनेत प्रवेश देण्यासाठी ऑपरेशन टायगर चालवलं जात आहे. शिवसेना उभाटातील नेते शिवसेनेच्या निशाण्यावरती आहेत. शिवसेनेनं ऑपरेशन टायगरची जबाबदारी उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे यांच्यावरती टाकली आहे. महाविकास आघाडीने एवढी बिघाडी करून ठेवलेली आहे तर त्यांच्या मतदारसंघातली कामच होत नाही, त्यांची विकास कामं रखडलेली आहेत आणि कित्येक त्यांचे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संदर्भातले प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत आणि लोकांना त्यांनी जे कमिटमेंट केलेलं आहे ते पूर्ण करू शकत नाही. म्हणून ते महायुतीत प्रवेश करण्याकरिता इच्छुक आहेत. गेले कित्येक महिने महायुतीच्या कित्येक पदाधिकाऱ्यांशी वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. शिवसेनेच्या संपर्कात पण उबाटाचे आमदार आहेत, काँग्रेसचे आमदार आहेत. शिवसेनेच्या संपर्कात कुठले नेते आहेत आपण बघूया. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर, हडपसरमधील शिवसेना उभाटाचे माजी आमदार महादेव बाबर, काँग्रेस नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे, शिवसेना उभाटाचे संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने, शिवसेना उभाटाचे माजी आमदार गणपत कदम आणि कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांचा समावेश असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय. मी आपलं माझ्या कामासाठी भेटलो नाही. मी आता भेटलो. काँग्रेसमध्ये खुश आहात की आनंदी इथे एकदम आनंद आहे. काँग्रेसमध्ये एकदम प्रचंड मग इकडे तिकडे भेटीगाठी कशासाठी? कामाला भेटायचंच नाही का, असं भेटायचं नाही का, भेटत नाही का, असं काय काम करत झालं आता सगळं सांग. महाराष्ट्र उत्सुकता आहे माझ्या ना. कामासाठी गेलतो, वैयक्तिक काम होतं माझं, भेटलो. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरमध्ये विद्यमान आमदार आणि खासदारांचाही समावेश आहे. पण हा पक्षांतराचा मुहूर्त कधी निघणार याकडेच आता लक्ष लागलंय. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे. त्यातच काल मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना उभाटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे मोकाटे देखील ऑपरेशन टायगरचा हिस्सा असल्याचं बोललं जात आहे. पुण्यामध्ये उभाटाच्या कार्यक्रमातही नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं. यावरती चंद्रकांत मोकाटेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे. विधानसभेत माझं काम न केलेल्या माजी गटनेत्याला स्टेजवरती माझ्या शेजारीच आणून बसवलं, हा मी माझा अपमान समजतो, अशा शब्दामध्ये चंद्रकांत मोकाटेंनी आपली खदखद व्यक्त केलेली आहे. न्यूज 18 लोकमतशी बोलताना मोकाटेंनी प्रथमच आपल्या नाराजीचा खुलासा केलेला आहे. पण आज तरी आपण ठाकरेंसोबतच असलो तरी पुढचं कोणी काय बघितलंय असं सूचक विधान सुद्धा केलंय. काल उदयदादा सामंत महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय हे सुद्धा येऊन गेले. त्यांचे माझे जुने संबंध आहेत, सलोख्याचे संबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे ते काल येऊन गेले. मी आतापर्यंत कोणाला भेटायला गेलोय का की मी प्रवेश